ते गाडीपर्यंत आणि खोडक्यांपासून तर ढेपापर्यंत आणि इथल्या दररोजच्या प्रत्येक दिवशीच्या व्यापारापर्यंत आम्ही तो आनंद अनुभवलेला आहे. दादांना तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल, हंसराव दादा आपले होते आणि ते खोडक्याच्या व्यापाराचे बॉस ते, आणि ते सांगतील तसंच, नो कॉमेंट्स. आणि मग ते जेव्हा खोडक्या व्हायचा वेळ यायचा, आम्हाला ते सगळ्यात खडूस कोण माणूस असतं तर गणेराज आणि दत्तराज आपले आहेत ना मुरारी म्हणलो, यांना आम्ही दोघांना जास्त घाबरायचो, गणेराज आणि हे, कारण हे सगळ्यात जास्त बाबांच्या जवळचे. आणि तो तिसरा एक सुद्धा मुद्दा हा होता की कारण यांच्या मार्फत बाबांना सगळं समजायचं असा आमचा भ्रम होता. अर्थात ते बाबांना आपोआपही कळायचं, पण आमचा समज होता की सगळ्या गोष्टी आमच्या पोरांच्या भिक्षुकांच्या सगळ्या इतंभूत गोष्टी सांगणारे खबरे असतात की नाही. आणि मग तिथे हा सगळा गोंधळ व्हायचा, पण यांच्यामुळेच आम्ही घडलो.